एक गोळी खा आणि 6 महिने सर्दी खोकल्यापासून लांब राहा. माझ्या मुलाला तर सर्दी खोकल्यानं हैराण केलं होतं आणि तो म्हटला, मम्मी मला आता काढा करू नकोस. सर्दी खोकल्याच्या गोळ्या आणि वाफाऱ्याने तो हैराण झाला होता. मग म्हटलं असाही काहीतरी जुगाड केला पाहिजे. त्यासाठी तुळशीची भरपूर पानं, आल्याचा एक तुकडा, 2 दालचिनी, 2 लवंगा आणि 1 काळी मिरी यांचं वाटण केलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक असं करून घेतलं. नंतर ते एका वाटीमध्ये गाळून घेतलं. हेच पाणी अगदी महत्त्वाचं आहे आणि याचा काढासुद्धा केला जातो. काढा पिऊन कंटाळा आला असेल तर अशी गोळी नक्की तयार करा. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटीभर गूळ असा घालून घेतला. त्यामध्ये बारीक केलेलं वाटणाचं पाणी ओतून घेतलं आणि त्याचा पाक तयार करून घेतला. बघा, पाक करताना असा गुळाचा कडक पाक करायचा. आपण बाजारातून जशी विक्स गोळी आणतो ना, तशी सेम टू सेम ही गोळी तयार होते आणि ही गोळी अतिशय फायदेशीर आहे. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये जे पाक तयार केलेला आहे त्याचे असे ठिपके पाडून घ्यायचे, म्हणजेच त्याला गोळीचा आकार येतो. ज्यांना सर्दी खोकला झाला आहे किंवा छातीमध्ये कफ झाले आहेत, त्यांनी 3 दिवस सलग ही गोळी चोखून खाल्ली तर त्यांची सर्दी, खोकला, कफ सगळं काही बरं होईल. तुम्ही बघू शकता कशा कडक अशा गोळ्या तयार झाल्यात. फक्त ह्यांचा आकार व्यवस्थित झालेला नाही. तुम्ही पण सर्दी खोकल्याची औषधं खाऊन कंटाळला असाल तर अशा गोळ्या नक्की ट्राय करा आणि घरामध्ये तयार करा. घरातील फॉर्म्युला कधीही बेस्टच असतो.